ठरलं तर मग या मालिकेचा 27 एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता प्रोमोच्या सुरुवातीलाच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. प्रिया रागाच्या भरात सँडीकडे येते आणि त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारते. ती ओरडत म्हणते, तुझी एवढी हिंमत, माझे सगळे पुरावे तू त्या सायलीला देणार होतास? प्रियाचा चेहरा क्रोधाने लाल झाला आहे, पण सँडी मात्र घाबरलेला दिसत नाही. तेवढ्यात तिथे ईश्वरी आपल्या स्कूटीवर फिल्मी स्टाईलमध्ये येते. ती सँडीला आवाज देते, सँडी बस लवकर. क्षणाचाही विलंब न लावता सँडी ईश्वरीच्या गाडीवर मागे बसतो आणि प्रियाच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटतो. प्रिया हताश होऊन त्यांच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन कमालीचे आत्मविश्वासात दिसत आहेत. अर्जुन म्हणतो, सायली, आपण ठरवलेल्या प्लॅनप्रमाणेच सगळं घडणार. आधी आधिराज येईल, मग ईश्वरी आणि काव्या सँडीला घेऊन येतील. प्रियाचं खोटं रूप आज संपूर्ण जगासमोर उघड होईलच. सुभेदार कुटुंबातील सत्याचा हा विजय पाहण्यासाठी दोघेही सज्ज आहेत. पण नियतीचा खेळ काही वेगळाच आहे. ईश्वरी, काव्या आणि सँडी एका ठिकाणी थांबलेले दिसतात. ईश्वरीच्या स्कूटीचं पेट्रोल अचानक संपतं आणि तिघेही पॅनिक होतात. काव्याच्या हातात ते महत्वाचे पुरावे आहेत, पण गाडी बंद पडल्यामुळे त्या दोघी सँडीला म्हणतात, आमची गाडी बंद पडलीये, तू हे पुरावे घेऊन तातडीने निघ. सँडी पुरावे घेऊन पळत असतानाच अचानक समोरून प्रिया येते. झटापटीत ते पुरावे सँडीच्या हातून निसटून थेट प्रियाच्या हातात पडतात. संधी मिळताच प्रिया निर्दयीपणे ती सर्व कागदपत्र जाळून टाकते. आगीच्या ज्वाळांकडे पाहत ती विजयाने हसते आणि म्हणते, मीच खरी तन्वी आहे हे सत्य आता कोणालाच कधीच कळणार नाही. पुरावे संपले आणि तुमचा खेळही संपला. काय खरोखरच प्रियाने सत्याची राख केलीये, की सायली अर्जुनकडे अजूनही एखादा हुकुमी एक्का शिल्लक आहे? पाहायला विसरू नका ठरलं तर मगचा हा रोमांचक भाग.